आज आपण असं आईस्क्रीम बनवतोय जे मनसोक्त खाऊन सुद्धा आपलं वजन वाढणार नाही। हो, मस्त असं हे डाएट फुल आईस्क्रीम, तेही चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवतोय। अगदी हेल्दी आणि मस्त असं हे क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचंय ते बघणार आहोत। तर लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। तर सगळ्यात आधी इथं एक बाउल घेतलेला आहे, त्यात 1/3 कप आपण काजू आणि बदाम हे घेतलेले आहेत। साधारण 15 ते 20 क्वांटिटीमध्ये आहेत। त्याचबरोबर 1/4 कप रोल ओट्स घेतलेले आहेत आणि अर्धा कप इथं मी खजूर घेतलेली आहे। ही खजूर सीडलेस खजूर आहे। जर तुमच्याकडे सीडची असेल तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर यात मी 1 टेबलस्पून कोको पावडर टाकून घेते आहे, मस्त चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी। आणि यात आता जाईल 2 कप चिल्ड असं थंडगार असं दूध हे एकदा गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स आणि कोको पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा तास आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स हे दुधात छान भिजले जातील। अर्ध्या तासानंतर बघू शकतात इथं ड्रायफ्रूट्स हे छान भिजले गेलेले आहेत आणि खजूरसुद्धा व्यवस्थित भिजली गेलेली आहे। तर आता आपण हे सर्व बॅटर एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया। आज आपण या आईस्क्रीमसाठी अजिबात साखर, क्रीम किंवा कंडेन्सर मिल्क वगैरे काहीच वापरणार नाही आहे, तरी एक स्वीटनेस येतो ह्या आईस्क्रीमला खजूरमुळे, ड्रायफ्रूट्समुळे। आता हे आपण अगदी बारीक स्मूथ असं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे, बघू शकतात अगदी स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता या बॅटरला मी एका कढईत काढून घेते आणि मीडियम फ्लेमवर साधारण 3 मिनटं आपण हे कंटिन्यू हलवत एक दाटसरपणा येतो तोपर्यंत परतून घेऊया, म्हणजे हे बॅटर छान शिजून तयार होतं आणि कलरही डार्क येतो। आणि ओट्स टाकल्यामुळे याला एक घट्टसरपणा येतो, बघू शकतात इथं अगदी काही मिनिटातच हे घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे। फक्त हे कंटिन्यू परतायचं आहे, कारण की ओट्स टाकल्यामुळे हे कढईला तळाशी चिटकू शकतं, त्यामुळे याला कंटिन्यू परतत राहायचं आहे। इथं 3 मिनटं झालेले आहेत, गॅस फ्लेम बंद करते आणि आता हे गरम आहे, त्यातच आता मी डार्क चॉकलेट 40 ग्रॅम हे टाकून घेते। बॅटर गरम असल्यामुळे चॉकलेट लगेच यात मेल्ट होते, अजिबात गॅस लावायची गरज भासणार नाही। तर आता हे चॉकलेट बघा याच्यात मिक्स झालेलं आहे, मेल्ट झालेलं आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता याला रूम टेम्परेचरवर गार करून घेते। गार झाल्यानंतर लगेच आपल्याला याला एका टिनमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। बघू शकतात अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी दिसते। यात खूप सारे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे आणि खजूर असल्यामुळे एक स्वीटनेसपणा येतो, त्यामुळे यात साखर वगैरे टाकायची काहीच गरज भासत नाही। आता याला 8 तास आपण फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूया। 8 तासानंतर बघूया की आपलं आईस्क्रीम डाएट फुल हे झालेलं आहे का। ह्या एका स्कूपमध्ये 100 कॅलरीज आपल्याला ह्या आईस्क्रीममधून मिळतात, त्यामुळे अगदी मनसोक्त बिनधास्तपणे तुम्ही हे आईस्क्रीम एन्जॉय करू शकतात। ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी हे आईस्क्रीम नक्कीच बनवून खायला पाहिजे। तर बघा अगदी स्मूथ असं हे चॉकलेट आपलं डाएट फ्रेंडली आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे। प्रत्येक स्कूपमध्ये अगदी स्मूथनेसपणा दिसतोय आणि परफेक्ट असं हे आपलं चॉकलेट आईस्क्रीम बनून तयार आहे। मग कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि शेअर करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।